चला क्वालिफायर सामन्याला सुरुवात होतीये. क्वालिफायर अर्थात क्वार्टर फायनलची ही मॅच आहे आणि हा सामना 3 षटकांचा असेल याची दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट व्यापारी मानिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भोले कोरावळे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि सामना हा 3 षटकांचा असेल याची दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. जय भोले कोरावळे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग निवडलेली आहे जय भोले कोरावळे संघाने. तुकाराम धुमाळ आणि तुळशीदास धुमाळ ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे. सामन्याला सुरुवात होती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत. षटक क्रमांक 1 साठी महेश व्यापारी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 1 साठी क्वालिफायर मॅच अर्थात क्वार्टर फायनलची लढत सुरू होते. पाहूयात या क्वार्टर फायनल मध्ये कोण बाजी मारणार हा महत्त्वाचा प्रश्न. 3 षटकांचे मॅच आहे आणि द्रुतगती क्रिकेट या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती महेश व्यापारी, बॅटिंगसाठी टीडी अर्थात तुकाराम धुमाळ सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल त्यावरती आक्रमण केलंय. खाली इलाका वा कर दिया धमाका. 2 टप्पे बॉलने घेतलेत आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. कसा झटपट पटापट चौकार. फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग आपण पाहतोय. तुकाराम धुमाळ यांच्या बॅटमधून चौकार आलाय आणि महेश व्यापारी यांच्यावरती आक्रमण केलंय. सुरुवात दर्जेदार पाहायला मिळाली या. फलंदाज तुकाराम धुमाळ यांच्या माध्यमातून हाफ वॉली बॉल होता आणि त्यावरती चौकार खेचलाय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर. हा बॉल पंचांनी वाईट बॉल घोषित केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाते. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 विदाउट लॉस 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती महेश व्यापारी यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. बॅक टू बॅक 2 कंजेक्युटिव्ह वाईट डिलिव्हरीज इन अ रो. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर खेळाडू मात्र तुम्हाला एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. सध्या पॉवर प्ले सुरू आहे आणि मैदानावरती मात्र पॉवर रेटिंग. 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कमालीचा फटका. बॅकफुटला गेले. गॅप मध्ये बॉलला खेळतायत आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तुकाराम धुमाळ यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. सन्माननीय प्रकाशजी साबळे यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी तुकारामसाठी 101 रुपये. ओके. यावेळेस बॉल थोडासा खाली राहिलाय. प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये आणि हा बॉल डॉट असेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. प्रकाशजी कंट्रोल करा, थोडंसं एन्जॉय करा आपण, परंतु मॅच बाहेरून पहा, सीमारेषच्या बाहेरून पहा विनंती आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. बॅटच्या आतल्या एजला बॉल लागतोय. बॉल फायनल क्षेत्रामध्ये चाललाय. तिथे मात्र 1 धावेची प्राप्ती होईल आणि 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. महेश व्यापारी गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहतोय अगदी तुळशीदास धुमाळ आहेत. त्यांच्या जोडीने तुकाराम धुमाळ. अप्रतिम सुरुवात केली या सामन्याची. ऐका थोडंसं. यावेळेस प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट आलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 विदाउट लॉस.
षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 11 धावा धावफलकावरती. सुरुवात मात्र दमदार केली आहे जय भोले कुरावळे संघाने. 11 धावा धावफलकावरती 11. 2 बॉल या षटकामध्ये डॉट देखील आलेले आपण पाहिलेत. त्या व्यतिरिक्त 2 वाईट बॉल, 2 चौकार, 1 सिंगल आली आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र शरीरावरती बॉल आदळलाय. अगदी बॉल येण्या अगोदर खरं तर ते स्ट्रोक खेळला होता. तोंडावरती बॉल आदळतोय. जास्त मोठी इजा नसावी. 1 धाव इथे प्राप्त होईल लेग बाईटच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आहेत 12 विदाउट लॉस. षटक क्रमांक 1चा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि 12 धावा धावफलकावरती. 12 विदाउट लॉस. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकलाय जय भोले कुरावळे संघाने. बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या षटकामध्ये मात्र दमदार सुरुवात केली आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर 3 षटकांची मॅच होती आणि असं अपेक्षित होतं की भावड्या मैदानावरती अगोदर जाईल, परंतु तसं झालं नाहीये. ओपनिंग पेअर आपण पाहतो एका बाजूने टीडी आणि तुशी ही जोडी मैदानावरती आहे. तुकाराम धुमाळ आणि तुळशीदास धुमाळ ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत. महेश गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील सेकंड ओव्हरमध्ये. पहिलं षटक आपण महेश व्यापारी यांचं पाहिलं आणि आणखी एक महेश गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. कुरावळेकरांना मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. धावा शोधाव्या लागतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा आल्यात, परंतु 3 षटकांची मॅच आहे म्हणजे प्रत्येक बॉल पॉवर प्ले. मोठा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपसाठी, परंतु तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहा छोट्या छोट्या चुका ह्या मात्र येणाऱ्या काळामध्ये महागात पडत असतात. आणि मी नेहमी एक उदाहरण सांगतो की टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे. त्याच्यामुळे छोट्या छोट्या चुका ह्या तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 विदाउट लॉस. यावेळेस देखील ऑन साइडला खूप फाईन खेळलेत. बॉल ट्रॅव्हल झालाय आणि बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. सीमा रेसच्या पलीकडे धावा मिळतील 4. जय वेताळेश्वर चषक चौकार. धावा धावफलकावरती आहेत. 18. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला. कमालीचं टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील दर्शक. फलंदाज तुळशीदास धुमाळ यांच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. वीस धावा धावफलकावरती. 24 विदाउट लॉस. 24 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल मध्ये 12 धावांवरती तुळशीदास नाबाद. 4 बॉल मध्ये 9 धावा बनवल्यात तुकाराम धुमाळ यांनी आणि महेश यांच्यावरती आक्रमण झाले. पहिल्या 3 बॉल मध्ये 12 धावा आल्यात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता. यावेळी वेळेस बॉल हवे ते क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. 2 धावांचा प्रयत्न इथे देखील झालाय आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. क्या बात आहे. 3 धावा इथे पूर्ण केल्यात. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या दोघांसाठी. खूप चांगली रनिंग पाहायला मिळाली आहे बिटवीन द विकेट्स आणि 3 धावा इथे पूर्ण केल्यात. 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. 27 विदाउट लॉस. 6 बॉल मध्ये 15 धाव्यांवरती तुळशीदास नाबाद आहेत, परंतु तुकाराम यांनी देखील चांगला खेळ केलाय. 27 धावा धावफलकावरती. 27 विदाउट लॉस. गोलंदाज महेश थोडेसे मागे राहिलेत. 15 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 27 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट. व्हाट अ शॉट दॅट इज. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि बॉलला पाठवलं थर्डमॅन क्षेत्रामध्ये. स्विच नाही, हा स्वीट हिट आहे. कमालीचा फटका आहे, रचनात्मक फटका आणि त्यावरती आलाय षटकार.
33 धावा धावपलकावरती आहेत. छोटा तीर वार करे गंभीर. कमालीची बॅटिंग करतायत सध्याच्या घडीला तुकाराम धुमाळ. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक रचनात्मक फटका आपण पाहिला स्विच शीटचा आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये हा कमालीचा षटकार आहे. 33 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा प्रयत्न झालेत परंतु यावेळेस बॅट आणि बॉलचा कदाचित संपर्क आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे. पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न. क्या बात आहे तुकाराम धुमाळ. 2 धावा पूर्ण केल्यात लेग बाईटच्या माध्यमातून आणि 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 35 धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावांचा हिवाळ्यामध्ये अक्षरशः पाऊस पडलाय. 35 धावा धावपलकावरती. 35 विदाउट लॉस. पस्तीस धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती. गोलंदाजी ट्रॅकवरती पंचम दाखल झालेत. षटक क्रमांक 3 साठी 35 धावा जय भोले कोरावळे संघाने आतापर्यंत बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. तुकाराम धुमाळ असतील किंवा तुळशीदास धुमाळ दोघांनी प्रभावित केलंय. 6 बॉलमध्ये 15 धावा तुकाराम धुमाळ यांनी बनवल्यात आणि 6 बॉलमध्ये 15 धावा तुळशीदास धुमाळ यांनी देखील बनवल्यात. यावेळेस देखील बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. पहिल्या बॉलवरती आली आहे सफलता. फलंदाज तुळशीदास धुमाळ बॅक टू द पवेलियन आणि मैदानावरती आगमन होत आहे पाठीमागच्या सामन्याचा हिरो अर्थात भावड्या मैदानावरती. टाळ्यांचा कडकडाट आहे. पहिली विकेट आली आहे परंतु भावड्या मैदानावरती येतोय. 35 धावा धावपलकावरती आहेत. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये पहिली विकेट आली आहे. भावड्या मैदानावरती दाखल झालेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये भावड्याने 4 षटकार लगावले होते. याही सामन्यामध्ये संधी आहे परंतु गोलंदाज पंचम यांचं देखील कौतुक केलं पाहिजे कारण पहिल्याच बॉलवरती ते देखील सफलता मिळवत आहेत आणि सांगतायत हम भी लढणे आए हैं आणि ते चित्र मात्र पाहायला मिळत आहे. पंचम यांनी सुरुवात चांगली केली आहे. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहे या पहिल्या डावामध्ये. 35 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जय भोले कोरावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय विघ्नहर्ता स्पोर्ट व्यापारी मानिवली. पुढचा बॉल भावड्याच्या बॅटमधून बॉल फ्लॅट जातोय आणि हा बॉल फ्लॅट सीमारेषेच्या पलीकडे जाईल. जो उडने का शौक रखते और गिरने का खौफ नहीं रखते हे भावड्याने दाखवून त्याने ठोकला षटकार. एक्केचाळीस धावा धावपलकावरती आहेत. कमालीची बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. पंचम यांनी पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आहे परंतु दुसऱ्या बॉलवरती षटकार आहे. पुढचा बॉल यावेळेस प्ले अँड मिस आणि पंचांचं बोट आकाशाकडे. दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. भावड्या देखील आता माघारी परतेल. आणखी एक सफलता. पंचम मिळवतोय विकेट. फलंदाज बाद.
तर सफलता आलेली आपल्याला पाहायला मिळते. 41 लॉस ऑफ द 2 विकेट. 3 बॉल अद्याप या डावामधले शिल्लक आहे आणि धाव फलकावरती धावा आहेत 41. अंतिम 3 बॉलचा खेळ या पहिल्या डावामध्ये बाकी आहे, परंतु काय बॅटिंग पाहायला मिळाली आतापर्यंत. तुकाराम धुमाळ यांची कमालीची बॅटिंग केली आहे. 6 बॉलमध्ये 15 धावा. या अगोदर तुळशीदास यांची चांगली बॅटिंग आपण पाहिली आहे. यावेळेस देखील पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत उंच तर बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत, झेल टिपतील आणि या षटकामधली 3री विकेट मिळवली आहे गोलंदाज पंचम यांनी. आणखीन एक सफलता फलंदाज बाद. धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये एक षटकार आला, परंतु त्यासोबत पंचम याने 3 विकेट मिळवल्यात. नवीन फलंदाज आता मैदानावरती दाखल होत आहेत. दीपक मैदानावरती दाखल झालेत आणि दीपक यांना मात्र या सूर्याच्या प्रकाशामध्ये देखील थोडंसं चमकावं लागेल. धावांची गरज आहे. या षटकामध्ये एक षटकार जरूर आला, परंतु त्या आजूबाजूला 3 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. आता शेवटचे 2 बॉल या डावामधले शिल्लक आहे. पंचम यांनी खूप कमालीची गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी ते करतात आपल्या संघासाठी. एक षटकार आणि त्याच्या आजूबाजूला 3 विकेट तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. इथे बॉलने दिशा जरूर बदलली आहे, परंतु एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम गोलंदाजी अंतिम षटकामध्ये पंचम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पूर्णपणे धावाला रोख लावण्याचं काम पंचम यांनी केलंय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि डावाला फिनिशिंग टच देण्याची संधी आहे. फलंदाज तुकाराम धुमाळ यांच्याकडे 42 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि शेवटच्या बॉल डॉट टाकण्याची संधी आहे पंचम यांच्याकडे. अप्रतिम गोलंदाजी ऑलरेडी केली आहे. 7 धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये खर्च केल्या. 3 सफलता आपल्या नावे केल्यात पंचम यांनी. शेवटचा बॉल इथे मात्र फुल टॉस होता आणि तो मात्र मिस झालाय. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धाव बाद झालेत. लेग बाईटच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती आहे आले 1 धाव. एकूण धाव फलकावरती धावा आहेत 43 आणि 44 धाव्यांचं लक्ष असेल विघ्नहर्ता स्पोर्ट व्यापारी मानिवली संघासमोर. 44 इज द टार्गेट. 44 धाव्यांचं लक्ष आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये घेतो छोटासा ब्रेक आणि पुन्हा भेटूयात दुसऱ्या डावासकट. परंतु सध्या संधी असेल डीजे मास्टरकडे. जय बजरंग कोलठण आणि कानोळ संघाचे संघनायक विनंती, आपण टॉससाठी यायचं. सेमीफायनल नंबर 1चा टॉसकडे आपण जातोय. दोनही संघांचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी त्वरित या ठिकाणी या. जय बजरंग कोलठण आणि कानोळ संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे, आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी टॉस संपन्न केला जाईल पहिल्या सामन्याचा. आपण त्वरित टॉससाठी या, आपल्याला विनंती आहे. चला, जय बजरंग कोलठण आणि कानोळ संघाचे संघनायक आपण टॉससाठी. बॅट्समन पाठवा, विनंती आहे. चला, व्यापारी मानिवली संघ आपल्याला विनंती, आपली ओपनिंग पेअर मैदानावरती जाऊ द्या. 44 धाव्यांचं लक्ष, 44 इज द टार्गेट. कानोळ संघाचे संघनायक इथे दाखल झालेत. जय बजरंग कोलठण संघाचे संघनायक आपण देखील या ठिकाणी यायचंय.
चला आपण टॉस संपन्न करतोय. जय बजरंग कोलटन संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचंय, उपस्थित राहा विनंती आहे. कोरावळे गावचे उद्योजक सन्माननीय उमेशजी धुमाळ उर्फ पाटील यांच्या माध्यमातून बक्षीस असणारे गोलंदाज प्रकाश यांच्यासाठी जर हॅट्रिक घेतली तर 1500 रुपयाचं बक्षीस असणार. चला सुवर्ण संधी असणार आहे आणि 3 षटकांचा हा सामना, पुढील सामना देखील 3 षटकांचा होईल, याची देखील नोंद आपण करून घ्यायची. सेमीफायनल नंबर 1 आणि तो सामना देखील 3 षटकांचा असेल, याची नोंद आपण करून घ्यायची. जाऊयात विद्यमान सामन्याकडे, जिथे 44 धावांचं लक्ष आहे आणि बॅटिंगसाठी उतरलाय विघ्नहर्ता स्पोर्ट व्यापारी मानिवली. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण, बॉल हवेत आणि पहिलाच बॉल स्वतःला बॅक करतायत महेश सिनियर, त्यांच्या बॅट मधून आला मॅक्सिमम षटका. अप्रतिम सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. महेश सिनियर यांच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग आला षटकार. 6 धावा इथे मात्र प्राप्त होतील. गोलंदाजी ट्रॅक वरती भावड्या आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, ऑफ्टमच्या बाहेर शरीरापासून दूर बॉलला ठेवलंय आणि हा बॉल वाईड असेल. एकूण 7 धावा धावफलकावरती, 44 धावांचं लक्ष आहे आणि आता मात्र महेश सिनियर जे भावड्याने टॉनिक अनेक गोलंदाजांना दिलं ना, तेच टॉनिक आता भावड्याला देतोय. आता थोडीशी चव त्याची कडू लागत असेल, परंतु तेच टॉनिक आहे जे भावड्या अनेक गोलंदाजांना देतो. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होतं, यावेळेस संधी निर्माण झाली. हवेत बॉल, विकेट कीपर बॉलच्या खाली पोहोचले. 2 धावांचा प्रयत्न झालाय परंतु झेल ड्रॉप झालाय. हा कॅच होती की ही मॅच होती? कॅच सुटलाय. कदाचित भावड्याने धावणं गरजेचं होतं परंतु भावड्या धावला नाहीये. विकेट कीपरने स्वतःहून कॉल दिला, बॉल पर्यंत पोहोचले परंतु भावड्या जर धावला असता तर हा कॅच होऊ शकला असता. क्रिकेटमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा आहेत 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटमध्ये योग्य वेळेस योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. MS धोनी भारतीय संघाचे सर्वात यशस्वी कर्णधार होते, ज्यांनी एकदिवसीय सामन्यांचा वर्ल्ड कप जिंकला, T20 सामन्याचा वर्ल्ड कप जिंकला आणि खरं तर चॅम्पियन ट्रॉफी देखील जिंकली. असे एकमेव कर्णधार जगामधले आहेत की त्यांनी खरं तर ICC सर्व ट्रॉफ्या जिंकल्या. परंतु राईट पर्सन टू राईट प्लेस, म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं गरजेचं असतं. यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा. अंपायर डिसिजन इट्स फेअर डिलिव्हरी. आपण तपासूयात. ऑफ कटर स्वरूपाचा बॉल होता, पडल्यानंतर आतल्या दिशेने हा बॉल आलाय आणि हा बॉल डॉट असेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र बॅट आणि बॉलचा द्वंद्व पाहण्यासारखं आहे. एक बॉल डॉट देखील आलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. 3 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात भावड्याने. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला समोर दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक एका धावेचं महत्व आहे आणि एका धावेसाठी मैदानावरती संघर्ष सुरू आहे. 10 धावा धावफलकावरती 10 विदाउट लॉस. एक जीवनदान मिळालंय महेश सिनियर यांना. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 10 धावा धावफलकावरती, 44 धावांचं लक्ष आहे. 10 धावा बनवल्या गेल्यात. इथूनही अजूनही दिल्ली खूप दूर आहे परंतु हे 2 बॉल महत्वाचे आहेत. पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग करावी लागेल. बॅटिंग साठी आपण पाहतोय महेश व्यापारी ज्युनियर दाखल झालेत. महेश ज्युनियर आता बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंड वरती 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि बॅटिंग साठी महेश. शपल लाईन मध्ये व्हाट अ कॅच दॅट इज. स्क्वेअर लेग रिजन मध्ये झेल टिपलाय आणि महेश व्यापारी ज्युनियर
शून्यावरती बाद. गोल्डन डकचे शिकार अप्रतिम झेल आणि आली आहे सफलता. विकेट, फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. कमालीचा झेल, लँड होणारा बॉल होता परंतु लाजवाब कॅच टिपलाय आणि आली आहे सफलता. फलंदाज बाद. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज समीर मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती. आणि खूप सारी चर्चा मात्र 2 महेश मध्ये झाली आहे. तर या झेल साठी ज्यूस असणार आहे. भास्कर धुमाळ यांच्या माध्यमातून 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 रन, लॉस ऑफ द 1 विकेट. अख्ख्या टीमला लिंबू सरबत असणार आहे. आणखी जर 1 विकेट मिळवली भावडे यांनी तर उमेश धुमाळ यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती भावडे आहेत आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज समीर. अंतिम बॉलचा खेळ अद्यापही बाकी आहे. कमी गतीने टाकलाय इथे, मात्र चकमा दिलाय शेवटच्या बॉलवरती आणि षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 34 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल 34 धावेंची आवश्यकता आहे. आणि आता पुन्हा एकदा संधी आपण थोडीशी देऊयात डीजे मास्टर. धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 34 धावेंची आवश्यकता आहे. कोणता संघ इथून जिंकणार हे चित्र मात्र पाहायचंय. एका बाजूने विग्नर द स्पोर्ट व्यापारी मानिवली. पाठीमागच्या सामन्यामध्ये खूप संघर्ष या दोनही संघाने केलाय आणि म्हणूनच इथपर्यंत पोहोचलेत. विग्नर द स्पोर्ट व्यापारी मानिवली संघाने देखील संघर्ष केलाय आणि या स्पर्धेमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळालाय. अगदी जय भोले कोरावळे संघ देखील. आता शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आवश्यकता असणार आहे 34 धावेंची. गोलंदाजी ट्रॅकवरती मोहन आलेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये निर्णायक क्षणी 20 धावेंची आवश्यकता असताना 2 षटकांमध्ये 4 धावेंचं षटक याच मोहनने टाकलं होतं. तर सन्माननीय उमेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून लगातार 3 डॉट बॉल साठी 1000 रुपये आणि लगातारच्या 3 विकेट साठी, विकेट हॅट्रिक साठी उमेश धुमाळ यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये आणि लगातारच्या 3 डॉट बॉल साठी आपण पाहतोय 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पहिला बॉल डॉट आलाय. उमेश धुमाळ यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी गोलंदाजासाठी. मोहन गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल डॉट आलाय. आता मात्र 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये 34 धावेंची आवश्यकता आहे. 11 बॉल, 2 बॉल लगातार डॉट टाकलेत आणि आणखी 1 बॉल डॉट आला तर सन्माननीय उमेश धुमाळ साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. 3 विकेट लगातार, त्यासाठी मात्र 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती मोहन आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत. बॉल पर्यंत जाणं गरजेचं होतं. बॉलवरती जर आले असते तर झेल देखील होऊ शकला असता, परंतु आता आली आहे 1 धाव. एक धाव महत्वाची. 11 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाठीमागच्या सामन्यामध्ये याच खेळाडूने टाकली होती.
गोलंदाजी ट्रॅकवरती मोहन पुन्हा एकदा आहेत आणि याही सामन्यामध्ये 3 बॉलमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे मोहन यांनी. बॅटिंगसाठी समीर सज्ज होत आहेत. दबाव पूर्णपणे आता इथे असणार आहे विघ्नहर्ता स्पोर्ट व्यापारी मानिवली संघावरती. अप्रतिम गोलंदाजी आहे. पाठीमागच्या 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. गोलंदाज मोहन यांनी अप्रतिम कामगिरी ते करतात. 11 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे या डावामध्ये, या षटकामध्ये. 11 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या षटकामध्ये. 11 लॉस ऑफ दी 1 विकेट. हा बॉल फुलटॉस होता. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत. एकच धाव तिथे प्राप्त झाली आहे. 7 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. आता डू ऑर डाय सिच्युएशन. महेश स्ट्राईक एंड वरती पोहोचलेत. या बॉल वरती मोठा वडगा खेळावा लागेल आणि तरच या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतात विघ्नहर्ता स्पोर्ट व्यापारी मानिवली संघ. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 12 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. शेवटचा बॉल हवेत गेलाय आणि इथे आली आहे सफलता. अप्रतिम गोलंदाजी अगेन्स्ट रन ऑफ प्ले. पाठीमागच्या सामन्यामध्ये 2 षटकांमध्ये 20 धावा लागत असताना 4 धावांचे षटक आणि या सामन्यामध्ये धावा 34 लागत असताना केवळ 2 धावांचे षटक मोहन यांनी टाकले. मोहन यांची गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 32 धावा अजूनही मनवायच्यात. नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतायत. 6 मध्ये 32 धावांची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. 6 बॉल 32 धावांची आवश्यकता. यानंतर सेमीफायनल नंबर 1 कडे आपण जातोय. एका बाजूने कोल्टन संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये कानोळ असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कोल्टन संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी निवडलंय आणि 6 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 32 धावा अजूनही बनवायच्यात. 3 बॉल डॉट जर टाकले आकाश चिंगळे यांनी तर उमेश धुमाळ साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि 2 विकेट लगातार मिळवल्या तर 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पहिला बॉल डॉट आलाय. हवेत बॉल आहे परंतु बॉल जाईल फायनल एक सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. फील्डचा बॉल आहे. चांगला फटका आहे ऑन साइडला आणि पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न असणार. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 20 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20. 2 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक आहे. ओनली फॉर्मॅलिटीज रिमेनिंग इन दिस मॅच. आणि कमालीचा कॅच आहे. यष्टीरक्षकाचं कौतुक झालं पाहिजे. तिथे होते तुकाराम धुमाळ. अप्रतिम झेल आपण पाहिलाय. यष्टांच्या पाठीमागे आणखी एक सफलता आली आहे.
एक बॉल मध्ये 24 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच कोई भी जीते अंदर कोई नाही जाएगा. सामना कोणी जिंकला तरी आतमध्ये कोणी जायचं नाही, विनंती आहे. पुढील सामना आपण लगेच सुरू करतोय. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. 20 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला पुढील सामना दोन्ही संघ आपण सज्ज राहायचंय. कोल्टन संघ आणि कानोळ संघ आपण सज्ज राहायचंय. यावेळेस हवेत बॉल आहे आणि झेल ड्रॉप झालाय, परंतु इथे आपण पाहतोय जय भोले कोरावळे संघ इन टू दी सेमीफायनल. सेमीफायनल मध्ये हा संघ जाऊन दाखल झालाय. वेल प्लेड बॉईज, अभिनंदन आपलं. आणि हार्ड लक टीम, विग्नर द स्पोर्ट व्यापारी मानिवली.